हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सेलिब्रिटी टॉक विथ मी. आज आपण बोलणार आहोत नेटफ्लिक्सवर येणाऱ्या 7 बेस्ट अपकमिंग हिंदी मूव्हीजबद्दल, ज्या मूव्हीजना प्रचंड हाईप आहे आणि ज्यांची सगळीच वाट पाहत आहेत. फ्रॉम बिग बॉलिवूड स्टार्स टू पॉवरफुल स्टोरीज अँड अमेझिंग परफॉर्मन्सेस, या सगळ्या मूव्हीज तुमच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हव्यात. जर तुम्हाला थ्रिलर, ड्रामा, कॉमेडी किंवा ॲक्शन फिल्म्स आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो मेक शुअर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. फर्स्ट मूवी आहे नेटफ्लिक्सवर या वीकमध्ये रिलीज होणारा बॉर्डर 2. बॉर्डर 2 1997 मध्ये झालेल्या सुपरहिट मूवी बॉर्डरचा सिक्वेल आहे. बॉर्डर 2 ही मूवी पुन्हा एकदा आपल्याला इंडिया पाकिस्तान वॉरच्या बॅकग्राऊंडवर घेऊन जाणार आहे. स्टोरी एका इंटेन्स वॉर सिच्युएशन भोवती फिरते, जिथे काही जवान बॉर्डरवर तैनात असतात आणि एनिमीच्या हेवी अटॅकला सामोरे जातात. पण यावेळी स्टोरी फक्त युद्धावर नाही तर सैनिकांच्या पर्सनल लाईफ, त्यांच्या फॅमिली आणि त्यांच्या इमोशन्सवरही फोकस करते. सो फ्रेंड्स, ही मूवी रिलीज होणार आहे नेटफ्लिक्सवर 20 मार्चला. नेक्स्ट मूवी आहे मर्दानी 3. मर्दानी 3 मध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत फिअरलेस कॉप शिवानी शिवाजी रॉयची स्टोरी. यावेळी केस अजून सिरियस आणि डेंजरस असणार आहे. यावेळी या मूवीमध्ये फोकस असणार आहे सायबर क्राईम आणि वुमन ट्रॅफिकिंग सारख्या सेन्सिटिव्ह इश्यूजवर. स्टोरी खूप इंटेन्स आणि ग्रिपिंग असणार आहे, जिथे शिवानी रॉय एका मोठ्या क्राईम नेटवर्कचा पर्दाफाश करताना दिसेल. मर्दानी सिरीजची खासियत म्हणजे ती फक्त ॲक्शन नाही तर समाजातील रिअल इश्यूज दाखवते. ही सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे 27 मार्चला. नेक्स्ट मूवी आहे गांधारी. ही मूवी एक इंटेन्स ड्रामा आणि रिव्हेंज स्टोरी असणार आहे. नाव ऐकल्यावर तुम्हाला महाभारतातील गांधारी आठवेल, पण ही स्टोरी कम्प्लिटली मॉडर्न सेटअपमध्ये आहे. गांधारी ही कथा एका स्ट्रॉंग आईची आहे, जी आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. परिस्थिती तिच्या विरोधात जाते, सिस्टीम तिच्या विरुद्ध उभे राहते, पण तरीही ती हार मानत नाही. जेव्हा तिच्या मुलावर अन्याय होतो तेव्हा ती एक साधी वुमन पासून एक फिअरलेस वॉरियर बनते. जर तुम्हाला थ्रिलर, इमोशनल ड्रामा, स्ट्रॉंग फिमेल असलेले मूव्हीज आवडत असतील तर गांधारी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या मूव्हीची एक्झॅक्ट डेट अजून रिलीज झाली नाही, पण ही मूव्ही 2026 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेक्स्ट मूवी आहे कर्तव्य. कर्तव्य या मूवीमध्ये आपल्याला दिसणार आहे बॉलिवूडचा वर्सटाईल ॲक्टर सैफ अली खान एका पॉवरफुल रोलमध्ये. कर्तव्य हा एक ॲक्शन ड्रामा थ्रिलर असणार आहे, ज्यामध्ये ड्युटी, जस्टिस आणि पर्सनल सॅक्रिफाईस यांचा जबरदस्त मिक्स पाहायला मिळणार आहे. मूवीचं टायटलच सांगतं कर्तव्य म्हणजे ड्युटी फर्स्ट. या मूवीमध्ये सैफ अली खान एका स्ट्रॉंग आणि ऑनेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो आपल्या देशासाठी आणि कर्तव्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण स्टोरी इथेच थांबत नाही. त्याच्या लाईफमध्ये येतात काही टफ सिच्युएशन, जिथे त्याला चूज करावं लागतं बिटवीन फॅमिली वर्सेस ड्युटी. कर्तव्यमध्ये तुम्हाला सैफ अली खानचा एक न्यू इंटेन्स अवतार पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला ॲक्शन, इमोशन, देशभक्ती आवडत असेल तर ही मूवी डेफिनेटली तुमच्यासाठी आहे. ही मूवी लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ऑफिशियल डेट अजून अनाऊन्स झाली नाहीये, पण 2026 मध्ये ही रिलीज होणार आहे. नेक्स्ट मूवी आहे इक्का. या मूवीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 पॉवरफुल ॲक्टर्स सनी देओल अँड अक्षय खन्ना. या मूवीची स्टोरी आहे पॉवर, पॉलिटिक्स आणि रिव्हेंज यांच्यावर आधारित. सनी देओल इथे एका स्ट्रॉंग, फिअरलेस लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो सिस्टीम विरुद्ध लढतो. दुसरीकडे अक्षय खन्ना एका स्मार्ट, कॅल्क्युलेटिव्ह आणि थोडासा ग्रे शेड असलेले कॅरेक्टर प्ले करतोय आणि त्याच्या माइंड गेम्समुळे स्टोरीमध्ये खूप ट्विस्ट येणार आहेत. मूवीमध्ये क्राईम, बिट्रेल आणि इमोशन यांचा सॉलिड मिक्स आहे. बेसिकली हा एक इंटेन्स ॲक्शन ड्रामा असणार आहे, म्हणजेच फुल पैसा वसूल. इक्का लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. त्याची एक्झॅक्ट डेट अजून ऑफिशियली अनाऊन्स झालेली नाहीये. नेक्स्ट आहे टोस्टर मूवी. टोस्टर ही एक थॉट प्रोवोकिंग आणि थोडी एक्सपेरिमेंटल मूवी आहे. स्टोरी रिव्हॉल्व अराउंड अ युनिक कन्सेप्ट, जिथे एक ऑर्डिनरी टोस्टर एका मजेशीर आणि अनएक्सपेक्टेड वेमध्ये मेन कॅरेक्टरच्या लाईफमध्ये केऑस क्रिएट करतो. स्टोरी थोडक्यात अशी आहे, राजकुमार राव एक नॉर्मल ऑफिस वर्करचा रोल प्ले करतो, जो लाईफमध्ये थोडा स्टक आहे. पण एक टोस्टर येतो आणि त्याचं लाईफ कम्प्लिटली बदलून टाकतो. मूवीमध्ये तुम्हाला मिक्स कॉमेडी, थ्रिल आणि इमोशनल मुवमेंट्स मिळतील.
मूवीमध्ये लीड ऍक्टर्स आहेत राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा. ओव्हरऑल टोस्टर एक एंटरटेनिंग आणि स्लाइटली माइंड ब्लेंडिंग राईड आहे. जर तुम्हाला एक्सपेरिमेंटल स्टोरीज आवडत असतील तर हा मूवी तुम्ही नक्की पाहू शकता. टोस्टर हा मूवी नेटफ्लिक्सवर लवकरच येत आहे. मूवीची एक्झॅक्ट रिलीज डेट अजून ऑफिशियली अनाऊन्स केली नाहीये, पण 2026 मध्ये हा रिलीज होणार आहे. नेक्स्ट मूवी आहे माँ बहन. या मूवीमध्ये मुख्य भूमिकेत आहेत माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी. माँ बहन ही एक ड्रामा थ्रिलर मूवी आहे ज्यात फॅमिली डायनॅमिक्स, इमोशन्स आणि सस्पेन्स यांचा मिक्सचर आहे. माधुरी दीक्षित एका स्ट्रॉंग मदर फिगरची भूमिका साकारत आहे. ती खूप लव्हिंग बट ॲट द सेम टाइम एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह आहे. तिचं पास्ट आणि सिक्रेट्स ग्रॅज्युअली मूवीमध्ये रिव्हील होतात. तृप्ती डिमरी या मूवीमध्ये एक इंडिपेंडंट मॉडर्न यंग वुमनचा रोल प्ले करत आहे. मूवीमध्ये फॅमिली बॉन्ड्स, सोसायटल प्रेशर्स, पर्सनल स्ट्रगल यांचा परफेक्ट बॅलन्स दाखवला गेला आहे. जर तुम्हाला फॅमिली ड्रामा प्लस थ्रिलर मूवीज आवडत असतील तर माँ बहन मूवी तुमच्यासाठी आहे. हा मूवी लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. एक्झॅक्ट डेट अजून ऑफिशियली अनाऊन्स झाली नाहीये, पण 2026 मध्ये हा रिलीज होणार आहे. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.